गर गर करून तिचं घर चालेल, तुमचं नाही. इंग्रजी शिकाल तर घर आणि करिअर दोन्ही पण चालेल आणि त्यात तुमची मदत हे पेज करेल. हे बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण एका रिअल लाईफ एक्झाम्पल वरनं बघितलं होतं की कशा प्रकारे पुट ऑन, पुट ऑफ आणि टेक ऑफ यांच्यामध्ये चुका होतात. बट आय प्रॉमिस की आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला यांच्यामध्ये आयुष्यात कधीच कन्फ्युजन नाही होणार. पुट ऑनचे दोन मेन अर्थ होतात. पहिला अर्थ घालणं, जसं कपडे घालणं, बुटं घालणं, घड्याळ, टोपी, चष्मा घालणं. आणि दुसरा अर्थ होतो मेकअप अप्लाय करणं. एक्झाम्पल, त्याने बुटं घातले, ही पुट ऑन हिज शूज. जॅकेट घाल, बाहेर खूप थंडी आहे, पुट ऑन युअर जॅकेट, इट्स कोल्ड आउटसाइड. पार्टीच्या आधी तिने मेकअप केला, शी पुट ऑन हर मेकअप बिफोर द पार्टी. शर्ट घाल, पुट ऑन युअर शर्ट. टेक ऑफचा अर्थ होतो काढणं, जसं कपडे काढणं, बुटं काढणं, टोपी काढणं. एक्झाम्पल, आधी बुटं काढा आणि मग घरात जा. फर्स्ट टेक ऑफ युअर शूज अँड देन एंटर द हाऊस. तिने झोपण्यापूर्वी कानातले काढून ठेवले, शी टूक ऑफ हर इयरिंग्स बिफोर स्लीपिंग. अँड बाय द वे, जेव्हा विमान जमीन सोडून आकाशात झेप घेतं त्याला सुद्धा टेक ऑफ म्हणतात. पुट ऑफचा अर्थ होतो टाळणं किंवा पुढे ढकलणं. एक्झाम्पल, पावसामुळे आम्हाला मीटिंग पुढे ढकलावी लागली, वी हॅड टू पुट ऑफ द मीटिंग बिकॉज ऑफ रेन. जर तुम्हाला इंग्रजी शिकायची असेल तर ह्या पेजला फॉलो करणं टाळू नका. इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, डू नॉट पुट ऑफ फॉलोविंग दिस पेज. आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू. आणि या नाच गाण्याच्या पसऱ्यात जर काही नवीन शिकला असाल तर ह्या पेजला फॉलो आणि शेअर नक्की करा. थँक्यू.